नमस्कार मित्रांनो. आपल्याला कोणी एकदाच काहीतरी बोललं तरी आपण ते मनाला लावून घेतो. दिवसभर त्याच विचारात राहतो. पण कधी विचार केला आहे का? लोकांचं बोलणं आपल्या नियंत्रणात नसतं, पण त्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे मात्र आपल्या हातात असतं. कधी कधी एखादा शब्द इतका मनाला लागतो की आपण स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं मत हे सत्य नसतं. जगात असा एकही माणूस नाही ज्याच्याबद्दल कोणी वाईट बोलत नाही. सूर्य उगवला तरी लोक तक्रार करतात आणि पाऊस आला तरी लोक तक्रार करतात. मग प्रत्येकाच्या बोलण्याचा विचार करत बसलो तर आयुष्य जगायचं कधी? लक्षात ठेवा, जे लोक स्वतःच्या आयुष्यात समाधानी नसतात तेच अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्यावर जास्त बोलत असतात. म्हणून कोणाच्या शब्दामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका. कोणी तुमच्यावर टीका केली तर 2 गोष्टी करा. पहिली, त्यात काही सत्य असेल तर स्वतःला सुधारा, आणि दुसरी, त्यात सत्य नसेल तर हसून सोडून द्या. कारण प्रत्येक दगडाला उत्तर द्यायला थांबलात तर आपल्या ध्येयापर्यंत पोचायला उशीर होईल. लक्षात ठेवा, झाड जितकं फळांनी भरलेलं असतं तितकंच जास्त दगड त्याच्यावर फेकले जातात. म्हणून तुमच्यावर टीका होत असेल तर कदाचित तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात याचीही ते लक्षण असू शकतं. दुसऱ्यांच्या शब्दांनी तुमची किंमत ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या विचारांनी, तुमच्या कष्टांनी आणि तुमच्या स्वभावाने ठरते. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, लोक काय बोलतात यापेक्षा आपण काय करतो यावर लक्ष द्या. कारण लोकांची मतं बदलत राहतात, पण स्वतःचा विश्वास कायम राहिला तर कोणतंच बोलणं तुम्हाला दुखावू शकत नाही. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांच्या शब्दापेक्षा स्वतःच्या ध्येयाचा आवाज मोठा ठेवा. धन्यवाद.